फलटण तालुक्यात परिस्थिती अतिशय गंभीर आहे। साताऱ्यातील बाणगंगा नदीला पूर आलाय। बाणगंगा धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। फलटण तालुक्यातील बालगंगा धरण खरं तर अवघ्या 6 दिवसातच पडलेल्या 300 मिलीमीटर मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेनं भरलंय। यामुळे धरणातून बाणगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या वाढत्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना परिस्थितीचा मोठा खरं तर धोका निर्माण झालेला आहे। प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नदीकाठच्या नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, प्रशासनाने अशा सूचना दिलेल्या आहेत। तर कोणीही गरज नसताना नदीपात्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। सध्या पावसाचा जोर फलटण तालुक्यात अजूनही कायम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।